संस्कृतमध्ये एक अतिशय सुंदर असं सुभाषित आहे, वादे वादे जायते तत्वबोधा. अर्थात तर्कसंगत वाद केल्याने काही तत्वबोध होतो, काही नव सत्य गवसतं. पण तर्कसंगत वाद कोणाशी घालावा किंवा ते कोण करू शकतं? ज्यांची स्वतःची तर्कसंगत विचार करण्याची बैठक आहे, असे लोक असा वाद करू शकतात. आज विकास लवांडे यांच्या संबंधाने जे काही घडलं ते एका अर्थाने विकास लवांडे जे म्हणणं इतक्या दिवसांपासून मांडत होते त्याला पुष्टी देणारं आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचं आदरणीय पवार साहेबांनी जी भूमिका मांडली की वारकरी संप्रदायामध्ये काही लोकांची घुसखोरी झालेली आहे आणि या घुसखोरांमुळे महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय हा एका सांस्कृतिक आक्रमणाशी झुंज देत आहे, हे म्हणणं पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे. अर्थात या सगळ्या म्हणण्यावर काही तर्कसंगत उत्तरं देण्यापेक्षा संग्राम जगतापसारख्या लोकांनी पुन्हा एकदा अशा घुसखोरांचं समर्थन केलं, हे काही फार विशेष नाही. आमची सन्माननीय मुख्यमंत्री महोदय तथा राज्याचे गृहमंत्री यांना विनंती असेल की कृपया आपण लवांडेंची केस अजिबात नोंदवून घेऊ नका, कुठलीही FIR करून घेऊ नका. उलट लवांडेंवर ज्यांनी प्राणघातक हल्ला केला, ज्यांनी दमदाटी केली, एकट्याला गाठून हे सगळं केलं, त्या सगळ्या लोकांना तुमच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये अगदी पहिल्या रांगेमध्ये आसन व्यवस्थेत बसण्याचा मान द्या. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण अशा पुरस्कारांचे निकष बदलत या सगळ्या मंडळींच्यासाठी हे पुरस्कार राखीव ठेवा. त्यांना राजाश्रय देता आला तर बघा. या सगळ्यांना सगळ्या प्रकारचे सत्तेचे लाभांश मिळू द्या. आणि हो, संग्राम जगतापसारख्या माणसाला निवडून देणाऱ्या मतदारसंघातल्या तमाम लोकांना आमची विनंती असेल की त्यांनी संग्राम जगतापांना पुन्हा पुन्हा निवडून दिलं पाहिजे. आणि ते याच्यासाठी निवडून दिलं पाहिजे की संग्राम जगताप काही फक्त काय म्हणता येईल त्याला एका माणसाचं समर्थन केलं इतकं छोटंसं काम कसं चालेल बरं? संग्राम जगतापांनी अगदी प्रत्येकाला झोडून काढलं पाहिजे. कुठल्याही प्रकारची शांतता नांदणार नाही याची काळजी संग्राम जगतापसारख्या लोकांनी समाजात दुही पसरवण्याची काळजी घेतली पाहिजे. आणि समाजात दुही पसरवण्यासाठी हा सतत असंतोष धुमसत ठेवण्यासाठी, सतत लोकांना मारहाण आणि दंगलखोरी करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या संग्राम जगतापांना आपण अधिक भरभरून मतांनी निवडून दिलं पाहिजे. हे असंच केलं पाहिजे. का? कारण बंद डोळे, बंद ओठ, बंद त्या पापण्यात आज प्रिय मी खरी प्रीत पाहिली तुझ्यात. आपण कुठलाही निषेध नोंदवू नये. आपण शांत बसावं, आपण शांत राहावं. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.